गोरेगावमधली नेस्को संकुलामध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू आहे. ड्रग्सच्या ओव्हरडोसनं मृत्यू आहे. 6 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे. मुंबईतल्या गोरेगावमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ही घटना घडली आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये काल एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा निष्पाप बळी गेलेला आहे. मी आता सध्या वनराई पोलीस ठाण्यामध्ये आहे. त्या ठाण्याच्या आखेच्या अंतरावरती हे नेस्को सेंटर आहे. या नेस्को सेंटरमध्ये काल एक म्युझिक कॉन्सर्ट सुरू होता. त्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं वाटप त्या ठिकाणी चालू होतं. त्या ड्रग्सच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थी आहेत त्यांचा बळी गेलेला आहे. आपण पाहिलं तर यामध्ये 5 जणांना वनराई पोलीस ठाण्याकडून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. आयोजक असतील किंवा सुरक्षा विभागाकडून असतील या विभागातले काही लोकांना अटक करण्यात आलेला आहे. आणि आपण पाहिलं तर मुंबई जी आर्थिक राजधानी आहे त्या आर्थिक राजधानीमध्ये ड्रग्सचा एवढ्या मोठ्या प्रमाणात सप्लाय कसं काय होऊ शकतं असं मोठा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. आणि आपण पाहिलं तर जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या कॉन्सर्ट पर्यंत आणणं आणि त्या कॉन्सर्टमध्ये असं ड्रग्सचं जे वाटप आहे किंवा ड्रग्सचं जे सप्लाय आहे ते करण्यात येतं. आणि यावरून जे पुढची पिढी आहे जे तरुण पिढी आहे याने पूर्णपणे नष्ट होण्याचं कुठे ना कुठे कट जे करण्यात येतं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. अमरावतीतलं तरुणींवरील लैंगिक अत्याचार प्रकरण आणि या प्रकरणी आरोपी मोहम्मद तन्वीरला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून पोलिसांनी मोबाईलही जप्त केला आहे. वाशिममध्ये अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे. नुकसानीचा पंचनामा करा आणि भरपाई द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. धुळ्यामध्ये उन्हाची तीव्रता अधिक आहे. तापमानाचा पारा 41 अंशापार पोहोचलाय. धरणांमधील पाणी पातळीत झपाट्यानं खालावतीये. 12 प्रकल्पांमध्ये केवळ 53.62% इतका जलसाठा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.